शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, कडूंच्या विराट मोर्चामुळे यावेळेस नागपुरातील 4 महामार्ग चक्कात जाम। दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार, बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडूंनी मागणीपत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणीपत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू, सांची प्रतिक्रिया। पंजाबच्या धर्तीवर राज्यात आंदोलन करणार, सरकारने जागा दिली तिथे जाणार नाही, महामार्गावरच थांबणार, कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा। बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी झोपण्यासाठी घेतला महामार्गाचा आश्रय। दिवसभर आंदोलनात सहभागी होऊन थकलेल्या कार्यकर्त्यांची रस्त्यावरच विश्रांती। नागपुरात बच्चू कडूंचं आंदोलन महामार्गावरती आल्यानं वाहतूक कोंडी। हैदराबाद नागपूर महामार्गावरती 4 ते 5 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जॅम, तर वाहतूक कोंडी झालेल्या महामार्गावर आंदोलकांचा डान्स। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपुरातील 4 महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा, मात्र जनतेस वेठीस धरू नका, वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया। आंदोलनाला यावेळेस येताना एका आजीनं कडूंच्या मनगटाला साडीची चिंधी बांधली। कर्जमाफी करूनच माघारी या, नाहीतर माझ्या घरातही आत्महत्या होऊ शकते, आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी सांगितला किस्सा। बच्चू कडूंनी यावेळेस सांगितलं, आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं विधान। मंत्री असताना मंत्रिपद उपभोगायचं, शेतकऱ्यांना विसरायचं, मंत्रिपद गेल्यावर शेतकऱ्यांची आठवण येते, अशा नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चावरून प्रकाश आंबेडकरांची टीका। पुण्यातील जैन बोर्डिंग संदर्भात रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा। बढेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची मागणी। माझी लढाई वाईट प्रवृत्ती आणि विकृतींबद्दल आहे, अजून खेळ संपलेला नाहीये, शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसात आणखी मोठा स्फोट। रवींद्र धंगेकरांचा पुन्हा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना थेट इशारा। पुण्यातील जैन बोर्डिंग विक्री प्रकरणी आज नाशिकमध्ये जैन समाज रस्त्यावर उतरणार। नाशिकचे अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन बांधव सहभागी होणार असल्याची माहिती। समीर पाटील मानहानी प्रकरणात धंगेकरांना समन्स, धंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचा समन्स। धंगेकरांनी समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा आरोप केला होता। सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी। अजित पवार पक्षाचे माजी आमदार बबनराव शिंदेंचे दोन्ही पुत्र भाजपात पक्षप्रवेश करणार। रणजित शिंदेसह विक्रमसिंह शिंदे सकाळी 10 वाजता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार।